करण्यात असक्षम ठरलेल्या सर्व लोकप्रतिनिधी प्रशासकाचा आम्ही या ठिकाणी बोंबलून आंदोलन करतो। घेतात ते लगेच त्याच्या विरुद्ध मोर्चे करतात, आंदोलन करतात। त्याला इशारा आहे आमचा। कोल्हापूर महानगरपालिकेचा काल 53वा वर्धापन दिन झाला, पण हा वर्धापन दिन साजरा करत असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वतःची आरती करून घेण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। पण ही आरती न करता कोल्हापूर वासियांच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी शंखध्वनी त्यांच्या नावाने या ठिकाणी केला। कारण जातनिहाय जनगणना जो अध्यादेश निघालेला आहे त्या अध्यादेशानुसार 31 डिसेंबरच्या अगोदर तुम्हाला हद्दवाढ करायची असेल किंवा आणखीन काही निर्णय घ्यायचे असतील महापालिकेच्या बाबतीत ते तुम्ही ते घेऊ शकता, असा स्पष्टपणे त्यामध्ये उल्लेख आहे। आणि असं असताना आम्ही कृती समितीच्या वतीनं त्यांना विचारणा केली की त्या पत्राच्या अनुषंगानं की तुम्ही प्रस्ताव पाठवलाय का, तर त्यांचे लेखी उत्तर आम्हाला असं आलेलं आहे की आम्ही पाठवित आहोत। म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांना ही जी हद्दवाढ आहे, ही जी हद्दवाढ त्यांना नको आहे, त्यांना काम करायला नको आहे, म्हणून यांच्या नावानं आम्ही आज या ठिकाणी या शंखध्वनी या ठिकाणी केलेला आहे संपूर्ण कोल्हापूर वासियांच्या वतीनं। जर आता हा झाला एक पाठ, यामध्ये उद्या महापालिका होईल, महापालिकेनंतर जिल्हा परिषद होईल आणि जिल्हा परिषद झाल्यानंतर म्हणजे 2027 नंतर तुम्ही हद्दवाढ करू शकता अशा पद्धतीचा विषय। पण ज्या वेळेला नवीन जिल्हा परिषद अस्तित्वात येईल त्या जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं 5 वर्ष परत हद्दवाढ होणार नाही आणि याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासनातले अधिकारी आहेत, म्हणून आम्ही आज या ठिकाणी शंखध्वनी केला। घेतात ते लगेच त्याच्या विरुद्ध मोर्चे करतात, आंदोलन करतात। त्याला इशारा आहे आमचा की आपण इथून पुढं कुठल्याही पद्धतीनं महानगरपालिका आम्ही सगळे इथं आलेलो आहे आणि हद्दवाढीचा आम्ही हा जो विषय घेतला आहे ते बोंब मारो आंदोलन करण्याचा विषय आहे। या आम्ही सर्व पक्षाची मंडळी इथं आहोत, म्हणून या ठिकाणी बोंब मारो आंदोलन आहे ते आपण या ठिकाणी बाबा इंदोरकर, या ठिकाणी चव्हाण साहेब देसाई, कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी ही प्रामाणिक प्रत्येक कोल्हापूर वासियांची एक आशा। महानगरपालिकेचे हद्दवाढ करण्यात असक्षम ठरलेल्या सर्व लोकप्रतिनिधी प्रशासकाचा आम्ही या ठिकाणी बोंबलून आंदोलन करतो। बोंबला रे बोंबला, खच्चून बोंबला। आता आचारसंहिता लागली, त्यामुळे तुम्ही आम्ही काय करणार, आम्ही